दरम्यान शिंदेंनी नाव बदलून मौलवींचा वेश घेऊन दिल्लीमध्ये शहांची भेट घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदेंना दाढी आहे त्यामुळे ते मौलवी शोभतात असंही राऊत म्हणाले। तर विनाकारण हवेत गोळ्या मारू नका असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी राऊतांना दिलंय। एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून, तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत। त्यांना दाढी आहेच, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे। मौलवी त्यांना शोभतं ते, जरी ते धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असली आणि आनंद दिघे यांचे ते शिष्य वगैरे म्हणवत असले, तरी अनेकदा दिल्लीत ते मौलवीच्या वेशात आले, मौलवीच्या, आय रिपीट, आणि अमित शहाना भेटले नाव बदलून। अरे आपण खासदार आहेत, तुम्ही स्वतः करा ना चौकशी करायला कोण घाबरत आहे? ह्या हवेमध्ये गोळ्या मारण्याचं काम संजय राऊतांनी बंद करावं। विनाकारण असं बोलून तुम्ही मुख्यमंत्र्यांची जर प्रतिमा डावलत असाल तर हा मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री आहे, रोडवरचा मुख्यमंत्री आहे, टपरीवरचा मुख्यमंत्री आहे, मंत्रालयातला मुख्यमंत्री आहे, माय बहिणींचा मुख्यमंत्री आहे। हे तुम्हाला सहन होत नाही आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही व्यक्तिशः माणसावर टीका करतायत। ही दाढीवाल्यांमुळेच तर बाळासाहेबांपासून तर आतापर्यंत ही शिवसेना वाढत आली। त्यामुळे कृपया करून तुम्हाला दाढी येत नाही म्हणून बाकी दाढीवाल्यांचा अपमान संजय राऊतने करू नये। तर दिल्लीमध्ये शिंदेंच्याही शहांसोबत छुप्या बैठका झालेल्या आहेत। मौलवीचा वेश धारण करून त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तर संजय राऊत यांना उत्तर देखील गुलाबराव पाटलांनी आता दिलंय। शिंदे साहेबांना तशी कधी वेळ आली नाही मौली आणि हे बोलण्याची, परंतु ज्या संजय राऊतांना ह्या मौलवींची मतं चालतात आणि त्यांच्या दाढी चालत नाही, म्हणजे ह्याचा अर्थ स्वार्थ मतलबी कसे असतात हे संजय राऊतांनी दाखवून दिलंय की आता त्यांची मतं घेऊन झालेली आहेत। आता त्यांच्यावरती काही बोललं तरी चालतं असं त्यांना वाटतंय, पण ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ।